प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण अगदी झटपट आणि इन्स्टंट असा तवा पिझ्झा कसा बनवायचा तो बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारे इथे मी साहित्य, तरी इकडे मी रेडीमेड पिझ्झा बेस आणलेले आहेत. जर तुम्हाला पिझ्झा बेसची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट करा, त्याचीही रेसिपी मी तुम्हाला नक्की अपलोड करेन, त्याची रेसिपी देखील नक्की शेअर करेन. तर आपण इकडे इन्स्टंट बनवतोय त्यामुळे मी ते तयार पिझ्झा बेस जे भेटतात ते घेतलेले आहेत. तर अगदी 6-7 रुपयांना एक पिझ्झा बेस भेटतो, इतका पण महाग नाहीये. तर इथे आपण आणखी साहित्य घेतलेले आहे. ही मी शिमला मिरची जी बारीक कट केलेली आहे आणि हे परतवून घेतलेले आहे तेल न घालता. त्याच प्रकारे कांद्याचे देखील असे लांबट काप करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता रंग, हे देखील मी थोडेसे तेल न घालता तव्यावर परतवून घेतलेले आहेत. आणि टोमॅटो मी कच्चाच घेतलेला आहे, छोटे छोटे क्यूब्स मध्ये, म्हणजे छोटे आपण चौकोनी काप करून घेतो तसे करून घेतलेले आहेत. आपण तवा पिझ्झा बनवतोय, आपण ओव्हन मध्ये बनवत नाही आहोत किंवा कढईमध्ये दुसऱ्या पद्धतीने बनवत नाही आहोत. त्यामुळे मी थोडेसे इथे कांदा आणि ढबू मिरची जी आहे ती भाजून घेतलेली आहे. त्यामुळे बनवायला कमी वेळ लागेल आणि खाताना देखील ते कच्चापणा लागणार नाही. इथे चिली फ्लेक्स हे देखील मी घरीच बनवून घेतलेले आहेत. हे आहे पिझ्झा स्प्रेड किंवा पिझ्झा टॉपिंग, हे देखील मी घरीच बनवलेलं आहे, होममेड आहे. याची देखील रेसिपी मी लवकर अपलोड करेन, तुम्हाला हवी असल्यास तुम्ही नक्की कमेंट्स करा. आणि हा घेतलेला आहे सॉस. पिझ्झा स्प्रेड किंवा पिझ्झा टॉपिंग मध्ये चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि बाकीचे देखील पदार्थ असतात, त्यामुळे मी इथे प्लेन सॉस घेतलेला आहे. पिझ्झा सॉस असेल तर टॉपिंग घालायची काही गरज नसते. तर आपण लागणारं साहित्य बघितलं. आणि पिझ्झासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे चीज. तर इथे मी चीज घेतलेला आहे. तर आता आपण पिझ्झा बनवायला सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम एक पिझ्झा बेस घ्यायचा आहे, त्याच्यावर थोडासा टोमॅटो सॉस, हे सर्व पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीवर, तुम्हाला जास्त आवडत असेल तुम्ही जास्त घालू शकता, कमी आवडत असेल तर कमी घालू शकता. त्याच्यानंतर पिझ्झा टॉपिंग घातल्यामुळे तुम्हाला जास्तीचं काहीच करायची गरज लागत नाही, त्यामुळे टेस्ट छान येते. तर त्याची रेसिपी मी लवकर अपलोड करेन, म्हणजे तुम्हाला तितकं सोपं पडेल. त्याच्यावर थोडंसं आपण आधी चीज घालून घेऊयात. आपण वरून देखील चीज घालणार आहोत, पण अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही भाज्या घालण्याआधी चीज घालता तर खूप छान लागतो पिझ्झा, एकदम टेस्टी. आणि मुलांना तरी खायला खूप आवडतो, मोठ्यांना पण आवडतो. पण मुलांसाठी बनवत असाल तर तिखटपणा कमी येण्यासाठी तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे कमी वापरू शकता. यामध्ये घालूयात कांदा. तुमच्याकडे आणखीन भाज्या असतील तर तुम्ही घालू शकता, म्हणजे बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न, मशरूम्स, पनीर. पण मी हे जे अवेलेबल आहे त्यामध्ये झटपट बनवत आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितपत खातात, कितपत आवडतात त्यावर घाला. प्रत्येक बाईट मध्ये थोडी थोडी भाजी यायला हवी, अशा पद्धतीने घाला. तर छान मी पसरून घालत आहे, बघू शकताय तुम्ही. तर हा एक उत्तम पर्याय आहे की मुलांना भाज्या खाऊ घालायचा, कारण खूप सारी मुलं भाज्या खायला कंटाळा करतात. तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना दिलं तर भाज्या देखील खाल्ल्या जातील. तर हे पहा, हे आपण असं पसरून घेतलेलं आहे. आता यावर आपण पुन्हा चीज घालूया. तर पिझ्झा म्हटले की चीज हे आलंच महत्वाचं. तर हे पहा, अशा पद्धतीने चीज देखील छान स्प्रेड झालेला आहे. आता यावर थोडेसे चिली फ्लेक्स, हे सगळं जर तुम्ही एकदाच घरात बनवून ठेवलं तर तुम्हाला परत परत बाहेरून विकत आणायची गरज नाही. आणि इकडे माझ्याकडे आहे ऑरिगॅनो नसेल तर पिझ्झा होत नाही असं नाही, पण ऑरिगॅनोचा फ्लेवर एक वेगळा असतो आणि पिझ्झामध्ये छान लागतो. तर आता सगळीकडे सगळ्या गोष्टी सहजरित्या उपलब्ध होतात.
डी मार्टमध्ये, बिग बाजारमध्ये किंवा कोणत्याही मॉलमध्ये, अगदी किराणा स्टोअरमध्ये देखील उपलब्ध असतात। तर पिझ्झासाठी लागणाऱ्या साहित्याची सविस्तर माहिती, त्याचा वापर आणि त्याची उपलब्धता यावर देखील मी नक्की व्हिडिओ बनवेन। तर हे पहा, आता आपला पिझ्झा पूर्णपणे सेट झालेला आहे, फक्त तो आता गरम करायला ठेवूयात। तर इकडे मी असा एक पॅन घेतलेला आहे। जो तुम्ही पॅन घेता तो जाड बुडाचा घ्या, अगदी पातळ घेतला तर पिझ्झा खालच्या दिशेने करपेल आणि व्यवस्थित तो भाजणार नाही, चीज मेल्ट होणार नाही। तर इथे मी थोडा जाड बुडाचा असा एक पॅन घेतलेला आहे। जर नॉनस्टिक घेतला तर उत्तम, म्हणजे चिकटणार वगैरे नाही। आणि यामध्ये आपण तयार केलेला जो पिझ्झा आहे तो ठेवूयात आणि यावर एक लीड ठेवूयात। तर झाकण लावल्यामुळे स्टीम आतल्यात मुरते आणि चीज आपले छान मेल्ट व्हायला मदत होते। तर भाज्या आपण परतून घेतलेल्या आहेत त्यामुळे वेळ लागणार नाही। तर हे पहा, वाफ धरायला सुरुवात झालेली आहे। आणि गॅसची आच खूप मोठी करायची नाहीये, तर मंद आचेवर एक 5 मिनिटं आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचं आहे। आणि हे पहा, 5 मिनिटं झालेले आहेत, मस्त चीज मेल्ट झालेला आहे आणि छान दिसतोय पिझ्झा, अगदी कलरफुल। तर बघूनच तोंडाला पाणी सुटले आणि हे पहा साइडून कसं छान एकजीव झालेला आहे। तर हे पहा, तर बघितलं ना किती सोपं आहे ते। तर अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी सहजरित्या पॅन पिझ्झा, तोही झटपट। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। आणि मला आशा आहे रेसिपी तुम्हाला समजली असेल, आवडली असेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका। आणि तुम्ही देखील पिझ्झा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा। असाच एका नवीन रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा।